पालिकेतर्फे सोलापूर शहरात प्रतिवर्षी फक्त 2,500 कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते। यावर प्रति कुत्र्यावर 1,379 रुपये खर्च केला जातो। यासाठी वार्षिक 340 लाख रुपयांची तरतूद आहे। कुत्रे पकडण्यासाठी पालिकेकडे एकही वाहन नाही, केवळ एक पशुवैद्यकीय अधिकारी व एक लिपिक यांच्या भरोशावर ही यंत्रणा सुरू असल्याने पालिकेचा कारभार रामभरोसे असल्याचे समोर आले आहे। पालिकेच्या अंदाजाप्रमाणे प्रतिवर्षी 40,000 कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणे अपेक्षित आहे। त्यासाठी 6,60,00,000 रुपये खर्च येतो। शेल्टर हाऊसमध्ये प्रति कुत्र्यामागे दिवसाला 103 रुपये अन्न, पाणी व देखभालीसाठी खर्च आहे। यासाठी वार्षिक 150 कोटी रुपयांची गरज आहे। 6 प्रादेशिक केंद्रे, 12 डॉग कॅचर वाहने, 12 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक, औषधे व शस्त्रक्रिया साहित्य आणि सीसीटीव्ही सह जीपीएस ऑनलाईन देखरेख व्यवस्थेसाठी 5 कोटी रुपये लागतील। कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी 160 कोटींची गरज आहे। कुत्र्यांचे संगोपनासाठी पालिकेकडे निधीच नसल्याचे सदरची मोहीम रामभरोसे ठरली आहे।